बाजारीकरण चालणार नाही। बाबासाहेब के देश में शिक्षा का निजीकरण। सर, धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा दिला तरी तुम्ही आंदोलन करताय, काय? धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला याचा आम्हाला आनंद आहे, कारण मागील साधारणतः 36 दिवस देशातील तरुण विद्यार्थी देशाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आंदोलन करत होते। खरं तर मी मागेही बोललोय की जेव्हा 21 मुलांनी आपला जीव दिला तेव्हा त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वतःच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता, पण त्यांनी म्हणजे इतकं असंवेदना दाखवली, संवेदनशीलता बिलकुल दाखवली नाही। आणि म्हणजे आता शेवटी सगळीकडनं छी थू होते, त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला। म्हणजे त्यांची जी असंवेदनशीलता आहे त्याचा धिक्कार करतोय आम्ही। आणि जे मागील 36 दिवसापासून विद्यार्थी आणि युवक दिल्लीमध्ये आणि पूर्ण देशभर आंदोलन करत होते, ज्यांनी 22, 23 दिवस 25 दिवस उपाशी राहिले, त्यांचा जो त्याग आहे त्या त्यागाचं बलिदानाचं एक आठवण म्हणून आणि त्याला मिळालेलं यश धर्मेंद्र प्रधान यांनी जे काय राजीनामा दिला त्याचा आनंद आम्ही इथे एक प्रकारे साजरा करतोय। पण दुसरीकडे दुःखाने सांगावंसं वाटतं की आम्हाला 21 लेकरांचा जीवसुद्धा या ठिकाणी द्यावा लागला, तो राजीनामा त्यानंतरसुद्धा दिला नाही। या 21 लेकरांना एक आदरांजली, श्रद्धांजली, एक अभिवादन देण्यासाठी DYFIकडनं आम्ही या ठिकाणी आज जमा झालो आहे। आणि इथल्या तरुणांना आम्ही सांगू इच्छितोय, या देशातल्या, या राज्यातल्या, या जिल्ह्यातल्या आणि ह्या गावातल्याही तरुणांना आम्ही सांगू इच्छितोय की आंदोलनामध्ये काय शक्ती असते। विद्यार्थी आणि तरुणांनी एकदा जागा झालं तर पूर्ण देश पेटू शकतो। आणि मोठ्या मोठ्या भ्रष्ट जे सरकार आहेत, जे मुजोर सरकार आहे, मुजोर लोक आहेत, यांनासुद्धा झुकावं लागतं। हे आंदोलनाचं बळ आहे, हे आम्ही त्यांना दाखवू इच्छितो आणि सांगू इच्छितोय। आणि प्रत्येकाने आपला हक्क आपण लढल्याशिवाय आपल्याला भेटत नाही, त्यासाठी आपल्याला लढावं लागतं। आणि ही जिद्द आपण जेव्हा एकतेनं दाखवतो तेव्हाच ती पूर्ण होऊ शकते असं मला वाटतं। त्यासाठीच आम्ही या ठिकाणी आज जमा झालो आहे। आमची संवेदना ह्या 21 लेकरांना म्हणजे आम्ही त्यांच्याप्रती आमची संवेदना प्रकट करतोय आणि आमचं अभिवादनसुद्धा करतोय त्यांना। आणि एकीकडं आनंदसुद्धा आम्हाला ते धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याचा आहे। धन्यवाद।